यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये आपला प्रवेश बळजबरीने झाल्याचा दावा किरण शिखरेंनी केलाय। पक्षात प्रवेश करावा यासाठी माझ्यावर दबाव होता असंही शिखरे म्हणतायत। तर किरण शिखरे यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचा आनंद परांजपे यांनी म्हटलेला आहे। दबाव आणण्या इतके शिखरे मोठे नाही असं परांजपे म्हणालेले आहेत। तर राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण किरण शिखरे यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। जे किरण शिखरे आतापर्यंत जितेंद्र आव्हाडांवर होते ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेत, पण त्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप किरण शिखरेंनी केला आहे। तर बळजबरीने आपला प्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये करून घेतल्याचा आरोप सुद्धा किरण शिखरे यांनी केला आहे। त्यावरून आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतंय। तर किरण शिखरेंवर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता आणि दबाव आणण्या इतके शिखरे मोठे नाही असं परांजपे म्हणाले। मी ओबेरॉय हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांशी तुमचे खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही 2 मिनिटं साहेबांना भेटून घ्या। मी म्हणलं धीरज शर्मांना मला प्रवेश जमणार नाही करायला, तुम्ही मला प्रेशर करू नका, मी विनंती करतो, मी जिथे आहे तिथे निष्ठेने आहे, मी कार्यकर्ता म्हणून राहील। पण त्या गोष्टी माझ्या ऐकल्या गेल्या नाहीत। मला पार्टी कार्यालयात नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे फोटोमध्ये दिसलेलेच असतील त्या सर्वांनी मला प्रवेश करायला प्रेशर केलं। मी कुठेही गेलेलो नाही, मी 24 तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे आणि मला अतिशय टॉर्चर केलेलं गेले। मी कालपासून माझ्या घरी नाही, मी माझ्या घराच्या बाहेर आहे, माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जातात। जबरदस्तीने माझ्यावर खूप दबाव होता, असं असतं तर धरून पकडून नेलं असतं ना आम्ही त्यांना आणि गळ्यामध्ये मफलर घातला असता। स्वखुशीने धीरज शर्मांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। कुठल्याही प्रकारची जबरदस्ती, कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर अजिबात नव्हता। किंबहुना ते एवढे मोठेही नाहीत की त्यांच्यावर दबाव, दडपशाही वापरायची गरज आहे। आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुनर्प्रवेश तिकडे केलेला आहे। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।